मित्रांनो नमस्कार, राम राम. आज आहे 5 जानेवारी 2026 आणि नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. आणि आता आहे मी बीडच्या आपल्या रेल्वे स्टेशनवर आणि आज आपण बघू की काम कसं आहे आणि काय काय नवीन अपडेट आहे, काय नवीन गोष्टी झालेल्या आहेत आपल्या रेल्वे स्टेशनवर, हे सगळं आपण बघू. रेल्वे येईल थोड्याच वेळात. आज आहे सोमवार, तर रविवारी रेल्वे बंद असते, पण आज येईल. आता तिकडं जाऊ प्लॅटफॉर्मवर आणि काय काय नवीन दिसतं ते बघू. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इंग्लिशचे व्हिडिओ टाकत असतो, इंग्लिश शिकत आहे. 145-46 दिवस मी कंप्लीट केलेले आहेत. कसलाच गॅप नाही, कंटिन्यू प्रॅक्टिस करतो आहे. तर ते पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओ पण बघा, ओके, नक्की बघा आणि सबस्क्राईब करा. तर हे बघा मित्रांनो, वर तारा दिसत आहेत इलेक्ट्रिसिटीच्या आणि बीडपर्यंत पूर्ण हे मागच काम कंप्लीट झालेलं आहे बऱ्याच दिवसाआधी. आणि आता हे पुढं वडवणीकडं पण काम आत्तापर्यंत काय म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं काम झालेलं नाही. पोल आहेत लावलेले, पण वायर वगैरे ताराला नाहीत लावलेल्या. आणि बाकी वडवणीपर्यंत 26 जानेवारीला बहुतेक शक्यता आहे रेल्वे सुरू होण्याची. दोन्ही साईडनी हे बघा मित्रांनो झाडं लावलेली आहेत आणि त्याची कंडिशन बऱ्यापैकी आहे. वाळत आलेले आहेत, काही काही वाळले पण आहेत. स्टेशनवर सध्या इकडं आलो आहेत आपण. आणि हे बघा इथं या पायऱ्याचं काम शिल्लक आहे. इथून पायऱ्या काही दिवसात करतील. आणि या साईडला इथून पायऱ्या आधीच केलेल्या आहेत. आणि बरंच सामान तिकडं खाली पडलेलं आहे, वायरिंगचं हे सामान आहे. आणि त्या साईडला पण पुढं काम बाकी आहे. सध्या प्लॅटफॉर्मवर 2वर आलो आहे मी. आणि हे बघा पायऱ्या खाली जाण्यासाठी लिफ्टकडं चाललेल्या ह्या पायऱ्या आहेत. आणि ही लिफ्ट इथून अशी वर येणार आहे आणि वरून ब्रिज पण बनवणार आहेत बहुतेक, नक्की माहीत नाही, पण इथूनच बनवतील. आणि पलीकडं प्लॅटफॉर्मवर हे 3 आणि पलीकडचं 4. तर ह्याच्यामध्ये जे ट्रॅक आहेत तर ते टाकलेले नाहीत अजून, अर्धवट काम आहे. हे बघा इथं सगळं खडी हे दिसते टाकलेली. तर हे असंच आहे, काम पण सुरू दिसत नाही सध्या हे. तर अशी कंडिशन आहे सध्या जानेवारी 2026 इथं काय करणार आहेत ते काही लक्षात येत नाही. पायऱ्या आहेत केलेल्या, जागा आहे थोडी शिल्लक ठेवलेली. आता चला आपण हे पुढं पाण्याचं आहे, तर त्याला बघू पाणी आलेलं आहे का नाही ते. रेल्वेचं हॉर्न ऐकू येत आहे, पाणी नाही आला. कार्यक्रम असेल तरच पाणी चालू ठेवतात. सव्वा 12 साडेबाराला येत असते, कधी 12:15 येत असते. सहलीत मुलं आलेले आहेत रेल्वेत बसून बघा. गाडीच आणली डायरेक्ट मी. भारी काम आहे. रिक्षाचं तिकीट वाचलं असेल तर. हो. लाईटी वगैरे चालू आहेत डब्यातल्या, स्वच्छ दिसत आहे. रविवारी हे बंद असते ट्रिप, तर मला वाटतं बहुतेक रविवारी धूत असतील याला. चला आता या डब्यात जाऊ आपण आणि इथं बघू काय आहे का मध्ये, स्वच्छता आहे का कसं काय. तर इथं माती दिसत आहे सध्या खाली थोडी. आणि या साईडला असं आहे, माती आहे बरीच खाली साचलेली.
सहलीला आले काय पोरांनो? सहल इकडं या मागच्या साईडला इकडं सहलीचे मुलं बसलेले आहेत डब्बा खात. आत्ता आलेले आहेत ते. आणि या साईडला एक सहल आहे. इकडं झाडाखाली समोर वडापावचा गाडा आहे. इकडं काही 2 शाळेचे 2 सहली आलेले आहेत. मुलांचा एन्जॉय चालू आहे. हे जे स्टेशनच्या समोर हे जे ग्राउंड आहे तर इथं खडी हे टाकलेलं आहे. इथं काम शिल्लक आहे आणि इथून पुढं इकडं सिमेंट टाकलेलं आहे. तर ह्या स्टेशनच्या समोर हे खडी हे टाकलेलं आहे इकडे या साईडला. तर हे काम शिल्लक आहे आता. बीड ते अहिल्यानगर दरम्यान हे जे स्टेशन आहे तर त्याचे इथं दर दिलेले आहेत इथं पुढं. आणि हा टोल फ्री नंबर आहे इन्क्वायरीसाठी. आणि बाकी आता रेल्वे 12:30 ते 1च्या दरम्यान आलेली असते तर आता हे तिकीट विंडो ओपन आहे. सहलीची मुलं आता चाललेले आहेत वापस रेल्वेकडे. चला आता मी पण या व्हिडिओला इथं स्टॉप करतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.